तर हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजले सेम, आपण काल 11:30 निघलो, तर आज पण 11:30 निघतोय. आणि आपला आजचा आहे चॅलेंजचा डे 5. तर आज बघू आपली अर्निंग कशी होती वगैरे. भाऊ रात्री गेला, रात्री चांगला बिझनेस झालाय त्याचा, म्हणजे डेलीचं टार्गेट त्याचं पार झाले. बाकी आजचा बघूया, आजचा दिवस आपला कसा जातो, काय जातोय. तर जातो आता ओला उबर रॅपिडो सगळं ऑनलाईन जातो. बघूया पहिली ट्रिप पुण्याला. तर घराच्या खाली आपण ऑनलाईन घेतो. तर पहिलीच ट्रिप लागली आहे, एरोडाला ड्रॉप करायचं आहे. तर 309 काहीतरी दाखवलेले, 16 किलोमीटरचे. बरोबर, ठीक आहे, चालतंय. पुढची ट्रिप पण लगेच लागली. 10 किलोमीटरचं काहीतरी 200 समथिंग काहीतरी आहे, 208 का किती. रॅपिडोकडनं आहे, एक्सेप्ट केली. बघू कस्टमर पुढे. डबल 941. शेवटच्या ट्रिपचे 204 रुपये भेटलेत आपल्याला. बघूया पुढची ट्रिप कुठं लागते. तर स्वारगेटवरनं ट्रिप लागली आहे. खराडीच्या आसपास कुठं ड्रॉप करायचं आहे. प्रॉपर ॲड्रेस नव्हता इथं. 250 काहीतरी दाखवलं होतं, एक्सेप्ट केली आहे. जाऊया कस्टमरला पिकअप करूया. आता या मॅडम रस्त्याच्या पलीकडे या साईडला येऊ नाही शकत. तुला पाहायला लागलं, ठीक आहे, त्यांनी लोकेशन टाकलेली की या साईडची. दादांना जाऊन बोलायचंय, मग लोकेशन अपडेट करा, मला लोकेशन त्या साईडला दाखवते. तर बघूया काय बोलते कस्टमर. तेवढं लोकेशन अपडेट करा, त्या साईडला दाखवते. त्या साईडला झालं म्हणून तिथे गेला, तिथं आलं असतं. नाही, मग अपडेटच नाही होणार लोकेशन, त्यामुळे एक मिनिट. OTP काय होता? 495. तर शेवटची ट्रिप भेटले. तर 250 बघू शकतात. तर 250 भेटले. आता बघू इथं पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप पण लागली आहे, चाकणची आहे. चाकण शिक्रापूर रोड. म्हटलं घेऊ किलो, पण रेट पण झाला 477 भेटत होतं. आणि तासभर दाखवत होता जायला. म्हटलं तर तासभरात आपल्याला 500 रुपयाचे आसपास अर्निंग होती, तर ठीक आहे म्हणून एक्सेप्ट केली आहे. तर आता कस्टमर जास्त लांब पण 4 मिनिटावरच आहे. बघा असं किती वेळा होतं. आता मी 4 मिनिटाच्या अंतरात होतं, पण डायरेक्ट लगेच आलो कस्टमरच्या लोकेशनवर. तर त्यांना फोन लावला, ते बोलतात आम्ही राईड कॅन्सल केली. म्हणलं मॅम कॅन्सल नाही झाली. तर आम्ही आधी फोन केला, त्यांनी स्वतःहून कॅन्सल केली. म्हणलं सर मॅम, तर ड्रायव्हर कॅन्सल करतो तर दुसऱ्या ड्रायव्हरला जाते, आणि मी कॅन्सल करेल तर परत तिसऱ्या ड्रायव्हरला जाईल, तर तुम्ही कॅन्सल करा. त्यामुळं आता आलो आहे. आपला कॅन्सलेशन 25 रुपये भेटलेत. ठीक आहे. तर हे असं असतं, म्हणून कधी पण आहे ना, दुसरा कोणी ड्रायव्हर असतं त्यांना बोलाल तुम्ही स्वतःहून कॅन्सल नका करू, कस्टमरला कॅन्सल करायला बोला. कारण दुसरा ड्रायव्हर वैताग, त्यामुळे दुसऱ्या ड्रायव्हरला त्रास नको व्हायला. ठीक आहे. आता बघूया पुढची ट्रिप आता कुठं लागते. इथं झाली कॅन्सल, म्हणजे 500ची पुढची ट्रिप लागली आहे. तर आलो पिकअप करायला. आलो इथं, एअरपोर्टची ट्रिप होती. तर कस्टमर बघा कुठे. 386.
385 कस्टमरने पे केलेत आणि आपल्याला 263 भेटलेत. म्हणजे ते 100 रुपये ॲलोमोरचं चार्ज ते उबरला ठेवलं. तर बघू आता इथं पुढची ट्रिप लागते. तासभर 55 मिनिट लागलेत आपल्याला ट्रिप कंप्लीट करायला. पुढची ट्रिप पण लागली आपल्याला. इथं बाणेरला ड्रॉप करायचं आहे. ओलाकडनं भेटली आहे. बाकी येवलेवाडीची 20 रुपये नको. शेवटची ट्रिप ड्रॉप केली. 240 भेटले बाणेरला. 25 मिनिट लागले. हायवे टू हायवे आलोय. तर बघा इथं पुढच्या ट्रिपचा लागतं. रेट पण चांगला भेटतो. तर टायमिंग जास्त दाखवतोय. तोच विचार की ट्रॅफिक खूप असायला. तर इथं मुंडवा आहे 380 रुपये दाखवतोय आणि पण मिनिट दाखवतो 75. म्हणजे 1.25 तास वगैरे. तर एवढा ट्रॅफिकचं तर घ्यायचं नाही. आता इथून वाकड वगैरे त्या साईडची घेतो. आता पुणे स्टेशनच्या आसपासची बघा कुठं. बाणेरवरनं पुढची ट्रिप पण लागली आहे. पिंपरी चिंचवड निगडीला ड्रॉप करायचं आहे. हायवे टू हायवे 30 मिनिटं दाखवतो. पण एक्सेप्ट केले 258 का किती तरी आहे. तर ठीक आहे. त्याला 250 म्हणजे 500 रुपयाची दाखवत होती चाकणची MIDC एरिया आणि एक पिसोली येवलेवाडीची 450ची. पण म्हटलं जायला 1-1.5 तास लागेल. ट्रॅफिक तर खूप भेटल. त्याच्या इथं हायवे छोट्या 2 ट्रिप मारल्या तरी तेवढंच पडतंय. 250-250च्या 2 ट्रिप मारल्या तरी तासभर जाईल. इथं अर्धा तास तेवढं की ट्रॅफिक फेस नाही करावं लागेल. तर मला हेच बेटर चॉईस वाटली म्हणून ही ट्रिप घेतली. त्या साईडला नाही जाते. आता इथनं पाण्यावरून निगडीला जाऊया. तिथनं बघा पुढं कुठं जायचं. इथल्या का काढत नाही. असं चिरायला तुम्हाला सोडून आहे घरीच जाणार. आता वैतागलं ट्रॅफिक. म्हणजे इथं राहिला चिंचवडलाच आहे. मी नाही काढायचं दाखवतो ना ट्रॅफिक मॅपवर. म्हणजे निघाल एवढा टाइम पण नव्हता ट्रॅफिकचा. मी कधी एवढ्या ट्रॅफिक असेल तर जातो ना. इथनं मग मोकळं तर दिसतंय. मोकळं असावं. तिथं पण जाम आहे ना. ऑप्शनल सगळेजण हाच रस्ता वापरतील असं पण होतं. नाही पण हा जरा मुद्दा आहे ना. तो म्हणजे काय बायपासमध्ये त्या अंडरपासमध्ये काही जागा. तर फायनली शेवटची ड्रॉप झाली आहे. 421 रुपये आपल्याला भेटलेत. आपल्याला ते 236 काहीतरी दिसलेले. दिसत सर 1 मिनिट दाखवतो. फ्रंट ऑफ किती दाखवत होते नाही दिसत आहे. पण टोटल आपल्याला 421 रुपये भेटलेत. लॉंगची म्हणजे होती 250ची ट्रिप जसं मी सांगितलं स्टार्टिंगला. पण ती का एवढी वाढली कारण ड्रॉप टाईम होता. आता वाजले 7:57 आणि तिथं ड्रॉप टाईम होता 1 मिनिट असं बोललो. ती 260ची किती ट्रिप होती आपल्याला 421 भेटले. कारण ड्रॉप टायमिंग आहे ना इथं 6:45चा होता आणि आता 7:56 झाले. म्हणजे मोजून आहे ना मोजून 1 तास का 1.5 तास आम्ही त्या पुनावळ्याचा जो ब्रिज आहे जो भुवारी मार्ग आहे तिथं थांबलो होतो. इतकं ट्रॅफिक तिथं जाम होतं. आता काय करणार. काय इथं जाम होतं वगैरे. ते जाम असतं कधी कधी जे रेग्युलर तिथं ट्रॅव्हल वगैरे करतात त्यांना माहीत असेल की तिथं का जाम असतं. तर तो खूपच जाम लागला होता मला. असं तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. तर इतका माझा मूड स्पॉइल झाला ना यामुळं. तर म्हणून मी आता सरळ इथं घरी चाललोय. बस झालं 8 वाजलेत. आज लवकर जाऊ. उद्या वाटलं लवकर चालू करू किंवा एक्स्ट्रा करू. पण बस झालं. इतका तो तिथं माझा टाईम हे झाला ना आणि मला इतका वैताग आलाय तर काय बोलू शकत नाही. कारण काय करणार. होत राहतं या बिझनेसमध्ये असं वर खाली किंवा असे हे सगळे आपल्याला ट्रॅफिक फेस करावंच लागतं. याच्या अगोदर पण माझ्यासोबत झालंय. पण आता मी घरी चाललो त्यामागं पण एक रिझन आहे. कारण जर हा इन्सिडन्स जर असं ट्रॅफिकमध्ये जर मी बेकराई नगर किंवा वाघोली जर मी तिथं कुठं फसलो असेल तर तिकडनं तर मी घरी जाऊ शकत नाही. कारण आता मी तर निगडीची ट्रिप होती. ही निगडीला आपण ड्रॉप केली. तिथं माझं घर आता मोजून 13 मिनिटावर आहे चिंचवडला एल्प्रो मॉलच्या इथं. त्यामुळे मी जाऊ शकतो.
कारण एवढ्या त्याला मला जायला काही गम वाटणार नाही. पण तेच जर आता मी लांब असतो, म्हणजे असेच बोललो जसं वाघोली किंवा बेकराई नगर, तिकडनं तर मला येता आलं नसतं रिकामं, आणि मी येऊ शकलो नसतो की यार कसं रिकामं एवढं लांबणं वगैरे हे डोक्यात आपलं आलं असतं. तर हेच असतं की आता काय बोलणार, नाही जाऊ शकत आपण. त्यामुळे मी जर लांब असल्या आपण नाही जाऊ शकत. तर आता मी जवळ म्हणून घरी चाललोय. तर हेच मी बोलेल की सगळ्यांना बघा, ट्रॅफिक वगैरे असा अंदाज पण आपल्याला असणं गरजेचं आहे. आता जो कस्टमर होता त्यांचा रेग्युलर रूट आहे, तर त्या बोलले की आपण मुक्ताई चौकात नाही जायला पाहिजे होतं. म्हणून मग तुम्ही आधी ते सांगायला पाहिजे होतं. मला लक्षात, मी फोनवर बोलत होते. जर मला लक्षात असतं मी स्वतः तुम्हाला तिथंच बोलले असते. कारण त्याच्या अगोदरचा जो विहारी मार्ग होता तिथं काय रस्त्यावर डांबरी टाकायचं काम चालू होतं, तो सर्व्हिस रोड पण केला अगोदरचा. म्हणून आम्ही पुनावळ्यावर आलो. तर पुनावळ्याच्या इथं पुन्हा ते ट्रॅफिक. तर हेच की हे असे कारण वगैरे असतात, त्यामुळे आपण अडकतो. आता काय त्याला करू शकत नाही, दुसरा उपाय नाही. पण ठीक आहे, जाऊ द्या, झालं. आज होता आपला थोडा दिवस खराब, उद्या चांगला असेल. मी नेहमी हेच बोलतो की या लाईनमध्ये ना कधी असं एक आपण कन्फर्म अमाऊंट, म्हणजे की आज बाबा मी एवढं गेलं, एवढं कमवूनच आहे, तर येऊ पण शकतो माणूस, असं नाही. मी पण अजून 2-3 तास काम केलं तर होऊन जाईल. पण एक सांगतोय की सगळ्यांची मेंटॅलिटी वेगळी आहे. आता मला डोक्यावर कर्ज नाही, मला हे ना ते ना, तर मी आता घरी जातोय, मला एवढं हे नाहीये, म्हणजे एवढा लोड नाहीये. आता या जागी तो कोण भाड्याची गाडी चालवत असेल, त्याला तर ऑप्शन नाही आहे ना. त्याला माहिती आहे बा माझं उद्या रेंट जाणार आहे, तर मला काम तर करावंच लागेल, मी असं सोडून जाऊ शकत नाही. तर असे बघायचं, किंवा ज्यांनी दुसऱ्याकडनं भाड्या गाडी घेतली आहे किंवा त्याच्या डोक्यावर कर्ज वगैरे, तो तसं नाही करू शकत. तर मी हेच बोलतो, या लाईनी जर यायचं असेल ना, तर हे सगळं फेस करायचं पण ताकद ठेवा स्वतःमध्ये. की ट्रॅफिक झालं, परत पोलिसांचे जबरदस्ती फाईन झाले, किंवा लोकलमध्ये कोणी ठोकलं, काय झालं, त्यांच्यासोबत भांडणं वगैरे, ते सगळं फेस करणं आपल्याला लागणारच आहे या लाईनमध्ये. तर ठीक आहे. तर मित्रांनो, आपण डायरेक्ट आता आजची टोटल करून घेऊया जाता, कारण घरी गेल्यामुळे जेवण करून झोपणार आहे. तर ओव्हरऑल आपली अर्निंग बघू तर आजची झाली आहे 1800 रुपये. ठीक आहे. तर 1800 रुपयेमध्ये माझा CNG आता अजून 3 कांडी बाकी आहे. तर टोटल गाडी 114 किलोमीटर आपली चालली आहे. तर 114 किलोमीटरचे 450चा CNG गेला असेल. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. $1800 - 450. तर ओव्हरऑल आजचं प्रॉफिट आपलं 1350 झालेलं आहे. 1350 आपली डे 5ची म्हणजे अर्निंग आहे. तर डे 5 मध्ये टोटल आपले आत्तापर्यंत चॅलेंजमधली अर्निंग बघूया किती झाली आहे. तर काल आपले झालते, तर आपल्या चॅलेंजच्या डे 5 पर्यंत आपली अर्निंग बघूया. डे 4 पर्यंत झाली 10,112 कालपर्यंत. त्यामध्ये आजचे आपण 1350 ॲड करूया. तर टोटल 11,462 रुपये आपल्या चॅलेंजमध्ये अर्निंग पूर्ण झाली डे 5 पर्यंत. तर ठीक आहे, आता उद्याचा दिवस बघूया कसा जातोय काय वगैरे. तर चला मित्रांनो, भेटूया उद्या. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितली याचा अर्थ तुम्ही माझी पूर्ण व्हिडिओ बघितली, तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण माझा चॅलेंजसुद्धा मी कंटिन्यू करेल, आणि म्हणजे करणारच आहे. पण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्रायबर, मला त्याच्या मागं तुमचा लाईक आणि तुमचा सपोर्ट मला इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला कोणाला काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल मला, तर मला माझी इंस्टाग्रामची ID मी माझ्या अकाउंटमध्ये मेन्शन केली आहे. तिथेही तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकतात, किंवा मला कमेंटवर रिप्लाय, मला व्हिडिओमध्ये कमेंट पण करू शकता. मी नक्की रिप्लाय देतो सगळ्यांना. आतापर्यंत जेवढ्यांनी कॉन्टॅक्ट केला सगळ्यांना रिप्लाय दिलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्या ब्लॉगमध्ये.